नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा पार्ट 3 आहे, जी आपली गार्डनिंगची सीरीज सुरू होता त्याचा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला लोकेशन सांगणार आहे तुमच्या झाडासाठी, बेस्ट लोकेशन सांगणार आहे झाडासाठी आणि सगळ्यात सांगणार आहे जसं मित्रांनो आपण टेरेस गार्डनिंग करू शकतो, इंडोर गार्डनिंग करू शकतो, आउटडोर्स गार्डनिंग म्हणजे आउटडोअरमध्ये आपण झाडं लावू शकतो। अजून मित्रांनो खिडक्यामध्ये म्हणजे विंडोजमध्ये पण आपण मित्रांनो झाडं लावू शकतो, जसं मित्रांनो आपण बाल्कनीमध्ये पण झाडं लावू शकतो। तर हे काही लोकेशन्स आहे, याच्यापैकी तुम्हाला बेस्ट लोकेशन सांगणार आहे कोणते आहे, अजून काही बोनस झाडं पण सांगणार जे या लोकेशनसाठी बेस्ट असतात। तर या लोकेशन्समध्ये ते तुम्हाला झाडं लावायला पाहिजे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। आणि मित्रांनो याचे जे 2 पार्ट्स आहे मी अगोदरच पहिले टाकून ठेवले। पहिल्या पार्टमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला बागकाम का सुरू करायला पाहिजे, त्याचे पूर्ण बेनिफिट्स। अजून दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं बागकाम कसे सुरू करायला पाहिजे, बागकामाची सुरुवात कशी करायला पाहिजे। तर ते बाकीचे पार्ट्स पण नक्की पाहाल, इंट्रोडक्शन व्हिडिओ पण टाकला आहे त्याच्यात नक्की पाहाल। ती जी गार्डनिंगची प्लेलिस्ट आहे मित्रांनो, त्याचं मी प्लेलिस्ट जी आहे ती एंड स्क्रीनवर तुम्हाला देऊन देईल किंवा लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही ह्याच्यात मिळून जाईल। तर नक्की ती बाकीची पण प्लेलिस्टमध्ये जाऊन बाकीचे पार्ट्स नक्की पाहाल। चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया। आता मित्रांनो जी लोकेशन असते, जसं सनलाईट आहे मित्रांनो ती ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असते। एअर सर्क्युलेशनने डिसाईड होतं की तुमच्या इकडे किडे वगैरे किती लागतील, म्हणजे डिसीजेस किती होतील झाडाला। अजून रेनफॉल असते मित्रांनो, म्हणजे पावसाचं पाणी, ते म्हणजे त्यांनी आपल्या झाडाची वाढ वगैरे पण डिपेंड करते। अजून मित्रांनो जी स्पेस असते, स्पेस जी आहे त्याच्यानी डिपेंड असते की आपल्या झाडाची रूट डेव्हलपमेंट अजून प्लांट डेव्हलपमेंट किती होणार। तर म्हणून लोकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट असते मित्रांनो। तर आता सगळ्यात पहिली जी लोकेशन आहे मित्रांनो ती आहे टेरेस गार्डनिंग। तर टेरेस गार्डनिंग म्हणजे मित्रांनो जे आपण गच्चीवर झाडं लावतो त्याचे ॲडव्हान्टेजेस काय असतात, मॅक्सिमम सनलाईट मिळते मित्रांनो, बेस्ट असते मित्रांनो भाज्यांच्या झाडांसाठी, फुलांच्या झाडांसाठी बेस्ट लोकेशन आहे। एअर म्हणजे एअर फ्लो खूप चांगलं होते मित्रांनो, अजून जागा पण खूप चांगली असते। पण याच्यात डिसएडव्हान्टेजेस पण असतात मित्रांनो, जसं उन्हाळ्यात खूप हीट होऊन जाते तसं शेड पाहू शकता व्हिडिओमध्ये तसं, किंवा ग्रीन नेट्सचं तुम्हाला वापर करण्याची गरज पडेल। अजून मित्रांनो जे कुंड्या असते त्यांचं पाणी पण खूप लवकर वाळून जाते, तर झाडाला चांगल्याने पाणी पण द्यावं लागते। अजून मित्रांनो खूप स्ट्रॉंग विंड्स चालतात, जोरदार हवा चालतात, ज्याच्यामुळे तुम्हाला झाडांना सपोर्ट देण्याची गरज पडेल। बेस्ट झाडं जाणून घेऊ मित्रांनो जे आपण गच्चीवर लावू शकतो। तसे तर खूप सारेच झाडं तुम्ही लावू शकता गच्चीवर, पण हे काही झाडं आहे जे तुम्हाला नक्की लावायला पाहिजे। टमाटे येतात, मिरच्यांचे झाडं येतात, गुलाब येतात, जास्वंदाचे झाडं, अजून मित्रांनो झेंडूचे झाडं नक्की लावायला पाहिजे। दुसरी लोकेशन आहे मित्रांनो बाल्कनी गार्डनिंग, म्हणजे बाल्कनीमध्ये झाडं लावणं खूप चांगलं असते मित्रांनो। याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, इझी मेंटेनन्स असते, झाडं लावणं सोपी असते आणि मॉडरेट सनलाईट पण इकडे येत असते। पण डिसएडव्हान्टेजेस आहे मित्रांनो, लिमिटेड स्पेस असते, सनलाईटची पण थोडीशी प्रॉब्लेम येते, अजून विंड वगैरे मित्रांनो इकडे थोडी चालत असते हायर फ्लोअर्सवर। पण ओव्हरऑल मित्रांनो इकडे झाडं लावल्या जाऊ शकतात। आता जाणून घेऊ की बेस्ट प्लांट्स कोणते असतात। तर तुळशी लावू शकता, मनी प्लांट, मग मोगऱ्याचे झाडं, मग मिंट म्हणजे पुदिना, अजून मित्रांनो कोथिंबीर वगैरे आणि काही भाज्या। हे झाडं मित्रांनो बाल्कनीमध्ये नक्की लावाल। आता मित्रांनो जी तिसरी लोकेशन आहे ती विंडो गार्डन, म्हणजे खिडकीत तुम्ही झाडं लावू शकता। याचे ॲडव्हान्टेजेस काय मित्रांनो, ज्यांचं लहान घर आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं असते, डेकोरेशनसाठी बेस्ट आहे मित्रांनो, डेकोरेशनसाठी खूप चांगलं असते। अजून मित्रांनो इकडे झाडांकडे लक्ष ठेवणं पण खूप सोपी असते। पण याचे डिसएडव्हान्टेजेस काय मित्रांनो, खूप कमी सूर्यप्रकाश येत असते, लिमिटेड स्पेस असते, तर मग त्यानुसारच तुम्हाला झाडं लावायला पाहिजे। बेस्ट झाडं जे मित्रांनो खिडक्यांमध्ये तुम्ही लावू शकता ते आहे मनी प्लांट, स्पायडर प्लांट आणि लकी बांबू। हे काही झाडं आहे, हे बेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला खिडक्यांमध्ये झाडं समजा लावायची असेल तर। चौथ्या नंबरचं आहे मित्रांनो इंडोर गार्डनिंग, म्हणजे घराच्या आतमध्ये झाडं लावणं खूप चांगलं असते मित्रांनो। अजून ॲडव्हान्टेजेस काय आहे, घरासाठी बेस्ट आहे मित्रांनो। एअर प्युरिफाईंग काही झाडं असतात, इंडोर एअर प्युरिफाईंग झाडं, ते लावलं तर हवा शुद्ध राहते। पण डिसएडव्हान्टेजेस पण असतात काही काही मित्रांनो, जसं याचे झाडं जे असतात खूप लवकर मरतात। इंडोर प्लांट्स जे असतात लो मेंटेनन्स, म्हणजे त्यांचं कमी मेंटेनन्स घेतलं तर मित्रांनो, लाईट वगैरे खूप कमी मिळाली मित्रांनो त्यांनी पण झाडं खराब होतात। आणि ओव्हर वॉटरिंग म्हणजे झाडांना समजा जास्त पाणी टाकल्या गेला तर झाडं खूप खराब होत जातात। तर हा काही डिसएडव्हान्टेजेस आहे मित्रांनो इंडोर गार्डनिंगचे। पण मित्रांनो याचे काही काही आहे, जसे बेस्ट प्लांट्स तुम्ही लावू शकता ते आहे झिझी प्लांट, स्नेक प्लांट, पीस लिली, अजून खूप सारे इंडोर एअर प्युरिफाईंग झाडं असतात मित्रांनो। जो याच्या आधीचा पार्ट होता पार्ट 2, त्याच्यात मी डिटेलमध्ये झाडं सांगितले होते, तर त्याच्यात पण मी इंडोर प्लांट्स जे एअर प्युरिफाईंग बेस्ट प्लांट्स आहेत ते तुम्हाला आधीच सांगितले, तर त्या व्हिडिओला जाऊन नक्की पाहाल।
मित्रांनो, आपल्या व्हिडिओची शेवटची अजून 5वी लोकेशन आहे मित्रांनो, आउटडोअर्स म्हणजे घराच्या बाहेर जे आपलं बाग असते ते बेस्ट आहे मित्रांनो. ओपन गार्डन्स जे असतात बेस्ट लोकेशन असतात झाडं लावण्यासाठी. ॲडव्हान्टेजेस काय असतात मित्रांनो, की नॅचरली झाडं उगतात, मुळांचं डेव्हलपमेंट वगैरे खूप चांगल्याने होते. अजून मुख्य तर म्हणजे मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, की पावसाचं पाणी झाडाला खूप चांगल्याने मिळते. अजून मित्रांनो इकडे कमी पाणी टाकायची पण गरज पडते. अजून आपल्याला जे हार्वेस्ट आहे खूप चांगली मिळते. पण याचे पण काही डिसएडव्हान्टेजेस असतात मित्रांनो, जसं की खूप सारे जे आपल्याला नाही कामाचे जे झाडं असतात म्हणजे वीड्स असतात ते पण खूप येऊन जातात. मग पेस्ट अटॅक्स म्हणजे कीटक वगैरे पण खूप जास्त झाडाला लागतात आपले किडे. अजून मग मित्रांनो स्पेस जी आहे ती खूप जास्त लागते ओपन गार्डनिंगसाठी. आता याच्यात बेस्ट प्लांट्स कोणते आहे? तसे तर मित्रांनो सगळेच झाडं लावू शकता तुम्ही. इकडे कोणतेच असे बेस्ट प्लांट नाही आहे. सगळ्या प्रकारचे मित्रांनो फळांची झाडं लावू शकता मित्रांनो, भाज्यांची झाडं लावू शकता, फुलांची झाडं लावू शकता. अजून मोठे मोठे जे झाडं असतात म्हणजे ट्रीज ते पण मित्रांनो तुम्ही इकडे लावू शकता. तर सगळ्यात बेस्ट लोकेशन पाहाल तर मित्रांनो जे आउटडोअर्स म्हणजे घराच्या बाहेर असते तीच सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे मित्रांनो झाडं उगवण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितले लोकेशन, सगळे पॉसिबल लोकेशन सांगितले जिथे जिथे तुम्ही तुमच्या झाडांना लावू शकता. आणि व्हिडिओमध्ये मी जे झाडं सांगितले त्यांनाही सोडून मित्रांनो तुम्ही त्या लोकेशन्सवर लावून पाहू शकता बाकीचे झाडं. अजून टेस्ट करून पाहू शकता की झाडं कोणते टिकतात. मी सांगितलेले झाडं कंपल्सरी नाही लावायचे आहे, त्यालाही सोडून तुम्हाला जे झाडं आवडेल ते तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या पार्टमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये झाडांची लावण्याची लोकेशन सांगितली आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे स्क्रीनवर तुम्हाला प्लेलिस्ट येत असेल, त्याच्यात मी बाकी गार्डनिंगची सिरीज जे आहे त्याचे बाकीचे व्हिडिओज या प्लेलिस्टमध्ये टाकून ठेवल्या. तर इथे प्लेलिस्टला क्लिक करून तुम्ही बाकीचे पार्ट्स पण जाऊन पाहू शकता. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.